आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्जवर 35 धावांनी विजय मिळवला। गुजरात टायटननं दिलेल्या 232 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाची सुरुवात निराशाजनक झाली। कर्णधार ऋतुराज गायकवाड शून्यावर तर दोन्ही सलामीवीर केवळ 1 धाव करून तंबूत परतले। डेरियल मिशननं 63 आणि मोईन अलीनं 56 धावा करत धावफलक हालता ठेवला। मात्र त्यानंतर मधल्या फळीतील आणि तळाचे फलंदाज खेळपट्टीवर जास्त वेळ टिकू शकले नाहीत। त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जला 8 बाद 196 धावांपर्यंतच मजल मारता आली। तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटननं सलामीवीर कर्णधार शुभमन गिलच्या 104 आणि साई सुदर्शनच्या 103 धावांच्या जोरावर निर्धारित 20 षटकांमध्ये 3 गडी गमावत 231 धावा केल्या। या दोघांनी 207 धावांची भागीदारी करत मोठी धावसंख्या संघाला उभारून दिली। या स्पर्धेमध्ये आज संध्याकाळी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये आज सामना होणार आहे।